माहीत आहे, अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी संबंध भारत देशभर प्रामुख्याने महाराष्ट्रात तथा गोमंतकात मोठ्या उत्साहात मोठ्या दबाजात साजरी केली जाते। अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समितीतर्फे सुद्धा दरवर्षी छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात आम्ही साजरी करत असतो। गेल्या वर्षी सुद्धा अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समितीतर्फे 7 दिवसांचा भरगच्च असा कार्यक्रम, ज्यामध्ये नाट्य महोत्सव व विविध मान्यवरांचा सन्मान अशा पद्धतीचा व्यापक स्वरूपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता। व यंदाच्या वर्षी सुद्धा शिवजयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी गुरुवारी आम्ही हा कार्यक्रम हरमल येथील सार्वजनिक गणेशोत्सव सभागृहात आयोजित केलेला आहे। सायंकाळी 5 वाजता 19 रोजी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, ज्यामध्ये विविध मान्यवरांची उपस्थिती आम्हाला त्या ठिकाणी लाभणार आहे। आजच्या या पत्रकार परिषदेत आमच्यासोबत आहेत अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्याम शेट्ये, आपल्या समितीचे खजिनदार नरेश नाईक व अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे तालुका समिती युवा समितीचे प्रमुख सागर तिळवे, जे स्वतः पंच सदस्य आहेत। खरोखरच अशा पद्धतीचा एक उत्साहाच्या अशा वातावरणात आम्ही दिनांक 19 रोजी हा कार्यक्रम हरमल येथे आयोजित केलेला आहे, ज्यामध्ये विविध मान्यवरांची उपस्थिती तसेच एक पात्री अभिनय स्पर्धा सुद्धा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे, ज्याविषयी अधिक माहिती आपले अध्यक्ष ॲडव्होकेट श्याम शेट्ये व तदनंतर सागरजी तिळवे आपणाला देणार आहेत। मी श्याम सरांना विनंती करतो की एकंदरीत कार्यक्रमाविषयी त्यांनी आपणाला मार्गदर्शन करावे। नमस्कार। सर्व गोमंतक दरवर्षीप्रमाणे पेडणे तालुक्यामध्ये हा शिवजयंतीचा कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्सवाने आनंदाने साजरा करण्याचे आयोजित केलेले आहे। हा कार्यक्रम 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता हरंबल येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। आणि ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला जे प्रमुख पाहुणे भेटलेले आहेत ते सचिन मदगे हे आम्हाला भेटलेले आहेत। ते आम्हाला सर्व शिवप्रेमींना शिवाजी महाराजाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहेत। आणि त्यांच्याबरोबर आमच्या गोव्याचे एक SPI दुर्वा दळवी हे आम्हाला खास अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर संपूर्ण अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज जी गोव्याची जी सेंट्रल कमिटी आहे ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। आमच्याप्रमाणे ह्या जो कार्यक्रमाचा सगळा जो भार माझ्या अध्यक्षस्थानी घेतलेला आहे आणि याची जबाबदारी जे स्थानिक आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य आहेत जे नरेश नाईक यांच्यावर आम्ही कार्यक्रम तेथील प्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे। आणि हा कार्यक्रम एक उत्साहाने एक आनंदाने हा कार्यक्रम आम्ही करण्याचे आयोजित केलेले आहे। तरी सर्व बालकलाकारांना आणि त्यांच्या पालकांना अशी विनंती आहे की ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची जी शोभा आणि शिवाजी महाराजांबद्दल जे प्रेम आहे हे आपण सर्वांनी व्यक्त करावे आणि हा कार्यक्रम एक आनंदाने उत्साहाने आम्ही सगळ्यांनी मिळून साजरा करावा अशी सगळ्यांकडे मी विनंती करतोय। पुढील जो कार्यक्रम जो आमचा कसा होणार आहे आणि त्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आम्हाला आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य सागर तिळवे हे आपल्याला सांगणार आहेत। धन्यवाद। नमस्कार। संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज पेडणे समिती यांनी आयोजित केलेल्या वेशभूषा स्पर्धा ही 19 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हरमल येथे होणार आहे। आणि ही स्पर्धा आम्ही 2 गटांमध्ये विभागणी केलेली आहे। पहिला गट 7 वर्षाखाली
व दुसरा गट 7 वर्ष ते 14 वर्षाखाली. आणि यासाठी आम्ही नियम कमीत मॅक्झिमम टाइम लिमिट त्यासाठी असणार आहे, तो 3 मिनिटाचा अवधी असणार आहे. त्याशिवाय ही स्पर्धा जी आहे ती शिवकालीन आधारित याच्यावर असणार आहे. आणि यासाठी प्रथम पारितोषिक 5,000 रोख रक्कम आहे, द्वितीय 3,000 रुपये रोख रक्कम, तृतीय 2,000 रुपये व उत्तेजनार्थ प्रत्येकी 1,000 रुपये असे 2 उत्तेजनार्थ आम्ही पारितोषिके देणार आहोत. त्याचबरोबर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सर्व गुणवंतांचा किंवा स्पर्धकांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्याशिवाय या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व सभासदांचा किंवा सर्व स्पर्धकांचा आम्ही प्रतिष्ठीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत. तेव्हा या माध्यमातून मी तमाम पेडणे तालुक्यातील जे शाळेतील मुलं आहेत त्यांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. काय सांगा